हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज तेजश्रीचं लग्न आहे आणि आमचं सगळ्यांचं आवरलं आहे. आम्ही सगळ्या कॉलनीतले आता निघालो येतं. शिव आवरलं नाही अजून बाळा? चल. तर शेजारचे काकाच आम्हाला सोडवायला आले होते, कारण 5 मिनिटाच्या अंतरावरच होतं. चला. आणि कुठं पण गेलो ना, पहिलं फोटोशूट झालंच पाहिजे. तर आम्ही सगळ्या मैत्रिणींनी इथं फोटोशूट केले. तर लग्नाला आहे ना खूप वेळ झाला होता आणि 9 वाजले होते जवळजवळ. आणि सकाळी सगळ्या तिच्या विधी झालेल्या होत्या. याचा दिवस, आजचा दिवस म्हणजे जन्मभर आठवण्याचा दिवस. लक्ष्मीच्या रूपाने वधू आज घरी येईल. माहेरचं ऋण फिटेल, सासरची शोभा होईल. नवसूर जुळून यावेत, अमृताचं गाणं व्हावं. दगडविटांचं घर तुमचं मांगल्याचं ऋण व्हावं. पुण्य पवित्र निर्मळ गंगा जशी शंकराची, शोभे सून घराण्याची जशी कोर चंद्राची. सगळे सोयरे मित्र आपण एवढी शोभा वाढवली. मंडपाच्या माथ्यावरती पडतील अक्षता तुमच्या शुभ आशीर्वादाची. आजच्या या धावपळीच्या जीवनात वेळ कुणाच जवळ नसतो, परंतु प्रेमाखातर वेळात वेळ काढून या दोन्ही परिवाराच्या ऋणानुबंध सोहळ्याप्रसंगी आपण उपस्थिती दर्शवली. यामध्ये राजकीय, सामाजिक, धार्मिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, बिनशैक्षणिक. आणि फायनली बराच वेळ प्रतीक्षा करून आता नवरदेव नवरी पण आले होते लग्न मंडपात. तर खूप छान तेजश्रीचं लग्न झालं होतं आणि तुम्ही पाहू शकता डेकोरेशन वगैरे छान होता. आणि लग्नाला गर्दी पण भरपूर, असे पाहुणे सर्व क्षेत्रातले आलेले मान्यवर होते. शुभमंगल सावधाना रामो राजमणे सदा विजयते. वधुवर्यो शुभं भवतु सावधान. आपो आपल्या कुलदेवतेचे चिंतन सावधान. तुळजंत्रे सावजतो सावधान. मानो नादयन्ताम् ओम प्रतिष्ठ वधुवर्यो. आणि लग्न लागल्यानंतर थोड्याशा गप्पा मारल्या आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी परत जेवण करायला गेलो. तर ताटात बसत नव्हते, एवढे पदार्थ आहे ना लग्नाला होते संध्याकाळी. आणि आदल्या दिवशीपासून खूप छान छान प्रकार होते. तर मुलगी झाल्यापासून मुलीच्या लग्नापर्यंत बापाला जो कष्ट करावं लागतात ना, ते ह्याच दिवसासाठी. तर खूप छान असं तेजश्रीचं लग्न झाले. आणि तुम्ही पाहिलेच असेल किती थाटामाटात झाले. तर टेबल खुर्च्या पण होत्या, पण आम्ही सगळे सोबत बसायचं म्हणून सगळे खाली बसलेलो होतो. आता कोणाला काय पाहिजे काय घ्यायचं कोणाला. आणि दिवसभर सगळ्या विधी झाल्या असल्यामुळे नवरदेव नवरी पण निवांत फोटोशूट चालू होते. तर त्याच्यानंतर आमचे जेवण झाल्यानंतर आम्ही ना फोटोशूटला गेलो वरती आणि सगळ्या कॉलनीने ग्रुपने एक छान असा फोटोशूट केला.
आता तेजश्रीचा आहे ना रुख पाहायला आलो होता. तुम्ही गेलेले लाडू खाऊन बघायचे का तुम्हाला? लग्न घरी दारात रांगोळी काढून उजलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, यामध्ये करंजी आणि व्हिडिओ एक काम करायचं होतं मला तुमच्या काय हो माझी हे काढून घ्यायचं होतं. फोन करा नाही प्रियंका. तर व्हिडिओत पाहिलंच असेल तुम्ही, काकूंनी खूप छान असं आहे ना तेजूसाठी ना रुखवत केलेला होता आणि काही विकत पण आणलेला होता. आम्ही पण आलो आहोत लग्नाला आणि हे छान केलं होतं. उद्या गेले नाही जास्त तुझी खायला चला उद्या काय खिचडी ईदलाच घेऊन जा ना उद्याच्याला. पैसे घ्या ना. त्या म्हटल्या आईस्क्रीम आणा. आणते पैसे द्या. मग आता यांनी आणायला पाहिजे ना. कुठून आणू? तुम्हाला काय करायचं घेऊनच यायच्यात. काय साहेबांना फोन करायचं झोपले ना सकाळी 6 वाजता उठले. किती फोन लावले त्यांना झोपले कधी दुपारी आणि 11 साडे11ला प्रियंका पण घरी गेली कारण नवरीला अजून निघण्यासाठी वेळ होता. तर आम्ही गप्पा मारत मारत बराच वेळ झाला आणि नंतर असंच टाइमपास करत बसलो. आणि आता वेळ आली होती तर वाट लावण्याची आणि हा सगळ्यात वाईट प्रसंग असतो कारण आपण इतका आनंदाने सगळं करतो आणि हा वाईट क्षण आहे ना प्रत्येक स्त्रीच्या जीवनात येतच असतो. तर आम्ही सगळ्या एन्जॉय केलं, तिच्या प्रत्येक फंक्शनचा एन्जॉय झाला. पण आता ही वेळ आली ना सगळ्यांना असं आहे ना अश्रू अनावर झाले होते. तर आता तिचे ना मामा मामींनी आणि मम्मी पप्पांनी तर पाय धुवून घेतले होते.
काका काकूंना एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे. तर चिकू CA झाली, पण तिला असा गर्व नाही आणि इतकी शांत आणि प्रेमळ होती ना सगळ्या कॉलनीतली, सगळ्यांचीच लाडकी होती आमची. आणि तेजश्रीचं लग्न कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.